कालपासून हा सोहळा सुरू आहे. एकंदरीत कसं आयोजन आहे आणि उद्याच्या दिवसासाठीचे नेमकं कोणकोणते कार्यक्रम असणार आहेत? राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी 2025 सालचा त्रिशताब्दी जयंती महोत्सव अहिल्यादेवी होळकरांचा अत्यंत उत्साहामध्ये साजरा होत आहे. काल गुरुवार दिनांक 29 मे 2025 रोजी या जयंती महोत्सवाला सुरुवात झाली. काल महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा हा अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला. त्यानंतर संध्याकाळी शाहिरीचा कार्यक्रम झाला. म्हणजे पुण्यातला संच होता आणि शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचं जीवनचरित्र इतकं चांगल्या पद्धतीने मांडलं, अंगावर शहारे येण्यासारखं. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने जो काही 3 दिवसाचा तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे म्हणजे किती दिवसांचे एफर्ट्स होते, किती दिवसांचे कष्ट घ्यावे लागले? नक्कीच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती समिती या कमिटीच्या वतीने आम्ही संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेतो आहे. तर आम्ही आम्हाला 6 दिवस 1 आठवडा असा हवा होता ह्या महोत्सव कमिटीला. तो कमी करत आम्ही 3 दिवसावर आलो आहे. 3 दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये आम्ही महिलांसाठी कार्यक्रम घेतले, आम्ही मुलांसाठी घेतले, आम्ही ज्येष्ठांसाठी घेतले, अहिल्यादेवींच्या जीवनावरचं महानाट्य घेतलं. खूप अप्रतिम रिस्पॉन्स आहे या सगळ्या कार्यक्रमांना. अर्थात हे लोकांना पण अजून तेवढं त्यांच्यापर्यंत पोहोचायला आम्हाला वेळ गेलेला आहे. ही सुरुवात आहे. पालिकेच्या माध्यमातून आम्ही 3 दिवसाच्या महोत्सवाची सुरुवात केलेली आहे. हे या कमिटीचं यश आहे असं मला वाटतं. आणि हे 3 दिवस आम्ही जे कार्यक्रम करणार ते बघून पुढच्या वर्षीच्या कमिटीला, पुढच्या वर्षीच्या जयंतीला भरघोस असा प्रतिसाद मिळणार आहे. हे बीज लावायचं काम या कमिटीच्या माध्यमातून झालेलं आहे. नमस्कार मॅडम, हा जो काही महोत्सव सोहळा सुरू आहे यात नागरिकांचा नेमकं कसा प्रतिसाद लाभतोय तुम्हाला? नमस्कार, मी सौ आशा काळे, पिंपरी चिंचवड भारतीय जनता शहर उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आणि त्याचबरोबर आपल्या धनगर समाजाच्या मार्फतही बऱ्यापैकी काम माझं आहे. हा कार्यक्रम जो आहे ते आपले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव आणि आपल्या पालिकेच्या विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केला. 3 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि तसं पाहता तर कालपासून कार्यक्रमाची सुरुवात झालेली. जसं जसं लोकांना कळतं तसं तसं कार्यक्रमाचा म्हणजे लोकांमध्ये उत्साह खूप आहे. लोक येत आहेत वगैरे. आणि कालचं जे महानाट्य होतं ते असं झालं की आम्ही कुठेतरी कमी पडल्यासारखं मला वाटलेलं, की कारण जे लोक आले होते, इतर समाजाचे लोक आले होते, त्यांनी आम्हाला अशा प्रतिक्रिया दिल्या की आम्हाला हा कार्यक्रमचा माहिती असं तर आमच्या अजून इतर लोकांपर्यंत पोचलं असतं वगैरे, पण कदाचित आम्हाला तो वेळ कमी पडल्यामुळे आम्ही जास्त लोकांपर्यंत पोचलो नाही. पण काल एकंदरीत लोकांचा उत्साह खूप वाखाणण्याजोगा होता.